मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. विट्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. युवा नेते पंकज दबडे आणि आमदार बाबर गट एकत्र आलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली आहे. शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी अजितदादा गटाने शिवसेनेला पाठिंबा दिलाय. या पाठिंब्यानंतर उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे स्पष्ट केलंय. प्रथमतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिवादन करतो. आज विट्यात राष्ट्रवादी व शिवसेना यांची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे. शिवसेने नेते माननीय अमोलदादा बाबर, राष्ट्रवादीचे संदीप तात्या, राजभैया, दीपाला या सर्वांची उपस्थित पत्रकार परिषद घेत आहे. या पत्रकार परिषद घ्यायचं कारण खानापूर तालुक्यात विकासाची गंगा चालू आहे. विकासाचे कामं करत असताना स्वर्गीय आनंदभाऊ बाबर यांच्यानंतर सुहासभाया बाबर व अमोलदादा यांनी भावांच्या नंतर जे काम चालू आहे ते त्यांचं काम चालू आहे, यासाठी आज आम्ही ऐतिहासिक निर्णय घेत आहे. त्यांच्याबरोबर आम्ही युती करत आहोत, त्यांना पाठिंबा देत आहे. आमच्या सर्वांचा उद्देश असा आहे की लोकांची कामं झाली पाहिजेत. लोकांची कामं करण्यासाठी व विकास व्हावा तालुक्याचा, यासाठी आम्ही आज त्यांच्याबरोबर जात आहे. येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती यासाठी आम्ही सर्व ताकदीने काम करू. जे त्यांचे जे उमेदवार आहेत जिल्हा पंचायत समितीचे सर्वांना आम्ही निवडून आणून ताकदीने निवडून आणू. ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले ते आपल्या भावनी पंचायत समिती करण्यासाठी प्रतीक धनवडे आणि सारिक वाबस जाधव गारडी पंचायत समितीसाठी. तर आमच्या निवडणुकीच्या अर्जाच्या काढायच्या वेळेला काय चर्चा झाल्यानंतर एक विकासाच्या मार्गावर तालुका नेण्यासाठी एक खंबीर साथ देण्याचा निर्णय सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खानापूर तालुका, आपले अध्यक्ष पंकज भैया आणि तात्या ह्या सर्व इथल्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी घेतला. प्रथम मी त्यांचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानतो. एक ऐतिहासिक निर्णय म्हणजे मागं तात्यांनी सांगितलं की मागं काय झालं बुडवा बिडवा, पण तात्या भाऊने आम्हाला असं शिकवलं आहे की राजकारणात कोण शत्रू नाही आपला. काम करत असताना कोणी मतदान दिलं आहे का नाही दिलं आहे का, तो कुठल्या गावचा, ह्याचा कुठलाही विचार न करता आपली काम येणाऱ्या माणसाचं काम करायचं ही भावना ठेवायची आणि काम करायचं. ह्या पद्धतीनं आम्ही भाऊ काम करत असतो. ते काम करत असताना राजकारण सोडून विरहित ज्या गोष्टी पाहिजेत तालुक्याच्या विकासासाठी त्या गोष्टी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि त्या भूमिकेला तुम्ही सहमती दर्शवली, त्यामुळं ह्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीत तुमचा पाठिंबा आम्हाला मोलाचा ठरेल. आज तुम्ही पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल सर्व तुमच्या कार्यकर्त्याचे आभार मानतो आणि विनंती करतो की राहिलेले 4 दिवस फक्त आहेत, वेळ कमी आहे. अजितदादांचं दुःखद निधन झाल्यानंतर जे काय पाठिंबा द्यायचा जे प्रेस होती किंवा जे आपले हे करत होते त्याला थोडा वेळ गेला. त्यामुळे आता कमी दिवस राहिले, तुम्ही जरा ताकदीनं काम करून जसं तात्याने सांगितलं की पासंगासारखं ताकद लावून तेवढं पारडं आमच्यात टाका आणि या खानापूर तालुक्यातील 4 जिल्हा परिषद 8 पंचायत समिती निवडण्यासाठी ताकद लावा, एवढी विनंती करत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.